हा रस्ता पण माझ्याच मालकीचा, आज पण माझ्या मालकीचा आहे. मी गावाला आम्ही 1 एकर जागा फ्री दिली. म्हणजे घरच्यांनी काय सांगितलं, कपडे घेऊन इस्त्रीची सायकल जोरात चालवायची, मग तिला ब्रेक मारून घसरवायची सायकलला. घरचे म्हणलं त्याच्या आईला हे कालपर्यंत बरं होतं, त्याला आता काय झालंय. आपल्याला पण माहिती असं पुण्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मोटर स्पोर्ट झाली आहे. इथे 220 मीटर मध्ये किती खड्डे येतात? 10 खड्डे. घरात भांडणं झाली, 20 गुंठे जागा द्यायची तुला, शेती बंद करायची 20 गुंठ्यात. माझ्या मी म्हणलं नाही, मी काम करतो त्याच्यामध्ये. BMW मी एक्सप्रेस ड्रिफ्ट केली होती 5 सिरीज. एका शाळेत आम्हाला बोलवतो चीफ गेस्ट, रायवूड इंग्लिश स्कूल लोणावळ्यातली. बरं, हो माहिती आहे मला. हा, रायवूड इंग्लिश त्यात गावात आहे. राईट चालले गेले की हो. गावात आहे. तर चीफ गेस्ट होतो. तर आता चीफ गेस्ट म्हणून मी जरा म्हणलं इंग्लिशला कोणची शाळा आहे, म्हणलं सर प्रॉपर अटायर मध्ये जाऊ. फॉर्मल शर्ट, हे ब्लेझर आपला घातला झाला. माझी बायकोनी साडी घातलेली, मुलगी पण लहान होती आणि तिने पण आपला पंजाबी ड्रेस वगैरे. म्हणलं शाळेत जायचं तर आपण चांगल्याने जायला पाहिजे. तर आम्ही चाललो होतो बॉम्बे पुणे हायवेनी. दोघं मुलं स्पोर्ट्स कार मध्ये चालले, ऑडी 8 मध्ये चालले होते. बरं. आम्ही जरा उशीर झाला म्हणून थोडा लवकर जायचा प्रयत्न करत होतो. हां. तर त्यांना वाटलं की आम्ही फास्ट चाललो, सो दे स्टार्टेड रेसिंग विथ मी. ओ बापरे. बरं. They didn't know what they were getting into. हा, बट जोक तर सांगतो, मी जस्ट हॅव अ ड्राईव्ह फर्स्ट. इट्स सो इझी, जस्ट पॅडल शिफ्टर इज जस्ट 10 सेकंड. काही नाही, सोपं आहे. कायनेटिक होंडा सारखी गाडी आहे. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग. आपण पण चालवायची आहे त्यांनी. नाही, डोंट वरी, व्हाय यू हॅव टू गेट स्केट. ही तुमच्याकडे कधीपासून आहे? 4-5 वर्ष झाले असतील. अच्छा. हा. तेव्हा माझी मुलगी तिकडनं आली तर तिला ती आवडत होती, सो आय बॉट इट. वंडरफुल. ती बाहेर देशी शिकत होते? लंडन नव्हती. ओके. लंडन माझी कंपनी होती, GNS मोटर स्पोर्ट्स. मी गोऱ्यांना शिकवायचं गाडी चालवायला. अरे वा. आय मेड अ स्कूल. 300-350 एकर जमीन होती सर माझी तिथे. वाव. आणि 6 घरं होती लंडन मध्ये. हो. आणि ग्रँड फ्रँक मिडल्टन, जो केट मिडल्टनचा काका आहे, हा. तो माझा पार्टनर होता. बरं. ही वॉज ऑल्सो मल्टिपल ब्रिटिश चॅम्पियन. ओके. आम्ही युरोपियन चॅम्पियनशिप मध्ये भेटलो. तेव्हा वाय डोंट वी डू समथिंग इन UK. सो वी द पार्टनरशिप फर्म. मी 8-9 वर्ष होती तिथे. बरं. विकेंड तिथे शिकवायला जायचो, इन्स्ट्रक्टर्स होते. सो वी टॉट पीपल हाऊ टू ड्राईव्ह. मग 2022 नंतर मुलगी परत आली इकडं. मग मला ते ठेवून काय करायचं. सो आय सोल्ड ऑफ ऑल माय स्टेक टू हिम. सो आय केम बॅक टू इंडिया. नाही तर मी सगळ्या गोऱ्यांना लाईन उभं करायचो. मग त्यांना कपडे कसे घालायचे, सूट्स कसे घालायचे, हाऊ टू ड्राईव्ह द कार्स. आय टू टीच देम. सो आय एम अ गुड टीचर ऑल्सो. बिकॉज आय टू रेग्युलेट. You speak so well. नॉट सो, बट आय नो हाऊ टू, आय नो टेक्निकलीज ऑफ द कार. मी 4 वर्ष जपानमध्ये होतो. बरोबर. सो आय डिड लॉट ऑफ टेस्टिंग फॉर. जपान म्हणजे परफेक्शन. या 4 वर्ष होतो ना साहेब. 4 इयर्स. मी फक्त शनिवार रविवार यायचो महिन्याच्या शेवटच्या. बरं. दॅट्स ऑल. मग जॅपनीज लँग्वेज ऑल्सो यू? आय कॅन स्पीक मेनी लँग्वेज. फ्रेंच, थाय, भाषा पण येतात बरेचसे बोलतात. बरं. तुटकं मुटकं तर डेफिनेटली येतात. यू टेक दिस शॉर्ट वन, देन दॅट वन विल टेक अ लॉंग वन. आपण चालू. बापरे. या यू शुड. नथिंग रॉंग. आम्ही आहे ना साहेब, आपण काय काळजी करतो. यू आर अ गुड ड्रायव्हर, सो नथिंग टू वरी. ब्रेक ॲक्सिलेटर बघा फक्त, दॅट्स ऑल. एकदा ब्रेक ॲक्सिलेटर फक्त दाबून बघा. पेडल शिफ्टर वरती नाही फक्त क्लिअर फ्लॉ. आम्हाला ही सवय. नाही, दॅट इज द रॉंगेस्ट यू कॅन होल्ड द स्टिअरिंग. And that is the right side. Higher here. It's not that difficult, right? You shift down, then find out. Shift down. This is all. Brake एकदा check करा आएगा. That's all. Done. Simple. This is exactly what you have to, right? Yeah, you can use gear and the brakes both. Correct. It's so easy to drive. It is. Absolutely easy. But you have to take on a very big engine. हां. मला बरंच इन्व्हाइट असतं ड्राईव्हला. Must be. हो. आणि सगळं फ्री असतं. समटाईम आय टेक माय डॉटर. एक मागितलं अजून एक गेस्ट तिकीट देतात, दे गिव्ह यू. फॅमिली मेंबर येणार आहे का, फ्रेंड येणार आहे का, तेच विचारतात. एकट्या माणूस कडे येणार नाही राहिला. साहजिक आहे, साहजिक. ते विचारतात. डू यू वॉन्ट टू. आपल्याला हा सिग्नल लय सरळ आहे ना. सिग्नल लेफ्ट आहे आपला. हा. या सिग्नल. You can drive, no problem. On off is this only. Yeah, that's all. No, it's so easy, nothing difficult. It's so easy. Thank you. So normally मी काय करतो, माझ्या वॉचमॅनला सांगतो मी येतोय तिकडनं, कधी कधी ती गाडी घेत असेल तर हां. त्याला तो गेट उघडं ठेवतो. हा राईट 4 आहे, हा 40 आहे, लेफ्ट 3 वरती टर्न ट्युलिप बुकचा. दॅट आय विल शो यू. देन फ्रॉम हिअर आय टेक द रॅम्प आहे. देन आय टेक द कार फ्रॉम हिअर. ही गाडी इकडे नसते. अच्छा, देयर इज अ रॅम्प टू गो अप. या नो वंडर. या. देन दिस इज राईट 3 अप. घाटातला डन आहे बघा आपल्या घाटात जातो आपण. सो दिस इज राईट 3 अप. सो आय कम ड्रिफ्टिंग. इकडनं मी गाडी सरळ करतो. आय गेस गो लाईक दिस. आय गो राईट 3. देन आय गो 20 अप, ब्रेक, राईट 3, लेफ्ट 3 ब्रेक. आणि फास्ट आणतो गाडी. तर ड्रामा पाहिजे ना घरामध्ये रॅलीचा, का नको? अहो म्हातारपणी हे कार्यक्रम तोच आहे आपल्याला, दुसरं कोणी जाऊन करणार आहे. तर तो एक फील आला पाहिजे गाडीचा. So I bring the car sideways. I'll show you how I drive sideways. It's so easy. You make it sound easy. Yeah, because ते normally रोजचा जॉब आहे ना तो आमचा. So normally I bring the car here.
like this, and I drive really fast. I just drive. नेक्स्ट टाइम कधी करणार हा? You can do every time, nothing wrong. We would like to come and see. Yeah, Not yeah, shoot, yeah. but see Yeah, how yeah, it yeah. happens. Yeah, we can, nothing wrong. आणि हे सगळे जे तुमचे शौक आहेत हे वेगळे शौक आहेत. म्हणजे थोडंसं मगाशी तुम्ही म्हटलं ते एक स्क्रू दिला पाहिजे त्या टाईपचे स्क्रू आहेत. हा, आपण खूप अपटाईट राहिलो तर तुमचं ग्रो नाही होत ना. तुम्ही खूपच कल्चर, खूपच ते चाकोळ्या, खूपच चौकोन आखला, मग कसं ग्रो होणार. पण ह्याच्यामध्ये तुमच्या घरच्या लोकांचा सहभाग, त्यांचा सपोर्ट किती? पत्नीचा आहे. दॅट्स वाय आय वॉज एबल टू डू बिकॉज शी वॉज द वन हू लुक्ड आफ्टर व्हेन आय वॉज नॉट हिअर. मुली शी इज व्हेरी पॅशनेट. माय वाईफ शी वॉज द बिग बँड. मी लग्न करताना तिला सांगितलं होतं की मी रेसिंग कर, तू माझ्याशी लग्न कर. इट्स व्हेरी व्हेरी ट्रू स्टोरी. मी कॅमेरावर पण बरंच सांगितलंय. And she was okay with this, and she also understands motorsports माझं लाईफ आहे. If she takes on motorsports, I'll become no one. And she also comes from a farming background, or she comes No, from a different background? his father was into government services. RTO होते. He retired औरंगाबाद RTO. Original कोल्हापूरचे आहेत ते, Oh, but settled in Pune. अच्छा. So she was in Ferguson, and then she did law, and I also did law. BCom LLB केलं मी सुद्धा, and that's how we happened to meet, and of course love marriage. पण कास्ट सेम असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. जुन्या काळी ते थोडंसं होतं, आता कोणी बघत नाही, पण जुन्या काळी बघायचे तेव्हा ते. हे असं काही करताना फॅमिलीचा सपोर्ट? ऍक्च्युली त्याला सपोर्ट पण आहे, पण त्यांना भीती पण खूप आहे. माय वाईफ इज रिली स्केड बिकॉज जस्ट ऑफ द रेकॉर्ड 7-8 वेळा मरता वाचलो. डेफिनेटली 200 ॲक्सिडेंट झालेत. सी आय ब्रोकन माय नोज, 7 स्टिचेस, 9 स्टिचेस, हात मोडलाय. यू गोइंग टू गेट हिट बिकॉज वेन यू ड्राईव्ह विथ दोस लेवल यू गोइंग टू गेट हिट. तुम्ही क्रिकेट खेळायला गेला तुम्हाला बॉल लागणार नाही असं होणार नाही की मला उद्या बाउन्सर टाकणार आहे कोणतरी, मला लागणार आहे. तेंडुलकरचं नाक फुटलंय. मोटरस्पोर्ट हे आपलं पॅशन आहे, पण पॅशन होताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी गौरव झाला, पुरस्कार झाले, वर्ल्ड प्लॅटफॉर्मवरती रिकॉग्नाइज केलं गेलं. पण आम्ही तुमच्याकडनं एक असं ऐकलं होतं की तुमचं जे मूळचं गाव आहे, ग्रामपंचायतीने माझा सत्कार नाही केला. तर ती काय म्हणजे काय झालं? काय नाही, माहित नाही मला. मे बी त्यांना असं वाटत असेल की माहित नाही, बट ग्रामपंचायत पण सत्कार नाही झाला. माझ्या गावात झाला, शेवळ आजूबाजूच्या गावात पण झाला, पण मांजरी ग्रामपंचायतीने तुम्हाला रेकॉग्नाइज केलं नाही. त्यांनी नाही केलं. पण ते असंच असतं ना, घर की मुलगी दाल बरोबर, किंवा जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही. आणि कदाचित त्यांना स्पोर्ट्सची जास्त आवड माहिती नसेल कदाचित. सो इट्स ओके, म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आहे. छत्रपती पुरस्कार दिलाय शासनानं, बरेचसे पुरस्कार मिळाले. मी बघितलं की तुम्ही म्हणजे लोक गाड्यांसाठी गॅरेज बनवतात, तुम्ही गाड्यांसाठी घर बनवलं असं वाटायला लागलं मला. म्हणजे की तुमची अशी पॅशन आहे की मी सकाळी उठलो की मला गाडी दिसायला पाहिजे आणि रेसिंगचं माझं सीट दिसायला पाहिजे. तो म्हणजे हे काय पॅशन आहे का काय आहे? कनेक्शन आहे तुमचं, इट्स पार्ट ऑफ लाईफ. आपण जेव्हा लाईफ कंडक्ट करायचं पार्ट ऑफ युअर लाईफ. जीवनात आपण रोज दात घासतो, रोज आपण आंघोळ करतो, तिचं पार्ट ऑफ लाईफ. तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही गोष्टीची, आवड म्हणूया आपण पॅशन. आणि ते पॅशन घेऊन जगताना एक मजा येते वेगळी. बिकॉज यू ऑलवेज इन दॅट झोन, यू एन्जॉय बिंग दॅट. सो आय थिंक दॅट्स अ गुड फिलिंग. कारण की मगाशी तुम्ही म्हणताना म्हटलात की मी स्वप्न बघत झोपतो, हो, आणि स्वप्न बघतच उठतो. हो, म्हणजे हाऊ इम्पॉर्टंट इज की स्वप्न बघत राहणं, ध्येय असणं आवश्यक आहे. स्वप्न नाही बघितले तर हाऊ डू यू गो टू दॅट पर्टिक्युलर पॉईंट. आपण आयुष्याचा जर प्रवास चालू करतो तर तुम्हाला गोल माहित नसेल तर तुम्ही जाणार कसे तिकडं? तुम्हाला पहिलं माहित ना तुम्हाला कुठे जायचं, देन मगच तुम्ही रस्ता निघेल. तुम्ही घराच्या बाहेर पडलं तर रस्ता निघेल ना. काय लोक रस्ता येण्याची वाट बघतात किंवा राईट अपॉर्च्युनिटीची वाट बघतात. मी तर उलटं बनेल की बाहेर पडा, रस्ता आपोआप मिळेल. यू लिव्ह बाय दिस प्रिन्सिपल. यू हॅव टू स्टार्ट मुव्हिंग, देन ओनली रोड विल ओपन ना, असं. आणि एक सध्या आता अशी होतं की पीपल हॅव टू बी जॅक ऑफ लॉट ऑफ ट्रेड, अँड म्हणजे मग काही ना काहीतरी चालतं. पण यू हॅव स्टक टू मोटरस्पोर्ट, मेड दॅट एज युअर लाईफ पॅशन. आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणजे आता तुमच्यावर बोलतात व्हर्सटाईल बिकॉज आय एम अ ग्रेट बिलिव्हर की जॅक ऑफ ऑल इज बेटर आयडिया, मास्टर ऑफ वन इज नॉट अ गुड आयडिया. आता बिकॉज ते अचीव्ह करताना आपण खूप गोष्टी गमावतात आणि तुम्ही एक वन टाईपच लाईफ जगतात. सपोज एक्झाम्पल, तुम्ही एक गोष्ट अचीव्ह करायची ठरवली, यू वॉन्ट टू बी बेस्ट, पण त्या बेस्टसाठी यू लूज युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स, युअर लाईफ, and that will take years and years to achieve. And when you achieve that, you will see what is the point. You only achieve one thing in life. So I would suggest ki jack of all is a better option. आजकालच्या ह्याच्यामध्ये 70% सक्सेस इन एव्हरी फील्ड इज अ गुड आयडिया. ओके. बिकॉज 100% करायला जाताना ते शेवटचे 30% खूप अवघड असतात आणि त्यामध्ये आयुष्य निघून जातं. तर तुम्हाला आयुष्य किती आहे आपल्याकडे टाइम किती आपल्याकडे बॅलन्स आहे हे बघणं गरजेचं आहे. तर आय डोंट वॉन्ट टू बी नंबर 1 इन द वर्ल्ड. ॲज लॉंग एज आय लिव्ह माय पॅशन आय एम हॅपी. राईट. कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही बिलियनर व्हायचं ठरवलं, समजा आपण बिलियनर साहेब तुम्हाला किती वर्ष लागतील? तुम्ही तेच का वन्स यू अचीव्ह बिलियनर, यू आर 70, देन व्हॉट यू डू बिंग अ बिलियनर? सो आय वुड रादर से, आय वुड
earn reasonable money. I'd rather be a millionaire. I'll do other things. I'll live with the family. I'll move around. I'll see the world. I'll experience life. तर बाकी वेळेसाठी बाकी गोष्टींसाठी पण आयुष्य दिलं पाहिजे. You should not be one track mind. आय थिंक मी खूपदा ऐकतो ही म्हण की इट्स बेटर टू बी मास्टर ऑफ वन दॅन जॅक ऑफ ऑल. तर मी त्या मुलाची एकदम उलटा आहे. आय वुड से आय नेव्हर बी अ मास्टर ऑफ वन. आय रादर प्रिफर टू बी जॅक ऑफ ऑल बिकॉज यू एक्सपिरियन्स लाईफ. देर इज नो पॉईंट रनिंग सच अ वन. इट डझंट मेक एनिथिंग. जे लोकांनी ऍक्च्युअली तुम्ही त्यांना भेटून बघा. मी आय टॉक टू पीपल लाईक दॅट अँड दे फील सॉरी की मी काय हे केलं, मी काय बिलियनर झालो, माझं अख्खं आयुष्य गेलं. आय एम गोइंग टू डाय प्रोबेबली नेक्स्ट वीक. सो देर इज नो पॉईंट बिंग 100% राईट इन एव्हरीथिंग. Life is not about right and wrong, isn't it? Right, wrong, life nahi na. Life is all about experience. Experiences. Yes. So journey is important. Yeah, the experience, whole experience I would say. Is a journey. Yeah, it's an experience being with friends, family, journey, seeing the world, eating food. So you have to experience everything in life. म्हणून मी बॅकपॅकिंग केलं 7 वर्ष. एक एक्सपिरियन्स घेतला लाईफचा. आता बॅकपॅकिंग जेव्हा तुम्ही केलं, तुम्ही ते जगामध्ये केलं बॅकपॅकिंग, भारतात नाही केलं. भारतामध्ये तुम्ही मला वाटतं बॅकपॅकिंग मध्ये माणूस राहू शकेल? करतात, का नाही राहू शकत? ठीक आहे, थोडं वेगळ्या टाईपचं तुम्हाला अडॉप्ट करावं लागतं. आता चायनामध्ये मी बॅकपॅकिंग केलं तर तो कन्सेप्टच नव्हता त्यावेळेला. सो यू हॅव टू अडॉप्ट. भाषेचा प्रॉब्लेम, ट्रॅव्हलचा प्रॉब्लेम. 2001-2 मध्ये चायनामध्ये काही नव्हतं, काही सुविधा नव्हत्या. मग गुलींवरनं शियांना कसं जायचं माहित नव्हतं. मग लोनली प्लॅनेट म्हणून बुक्स आहे, ते वाचून त्याचे नोट्स काढायच्या. हा, सो यू हॅव टू लिव्ह ऑन अ बुक ओनली. कोणाशी बोलून पण काही उपयोग नाही. तुम्ही मगाशी एक छोटासा विषय टच केला, फक्त फूड. पुण्याचं कोणतं फूड आहे की जे तुम्हाला पुण्याशी बांधून ठेवतं? वाव, वडापाव, मिसळ. पुणे इज नोन फॉर फूड, बट डू रिस्पेक्ट टू पुणे फूड. वर्ल्ड मध्ये सगळे स्ट्रीट फूड्स आर एक्सलेंट. अच्छा. आणि मी सगळ्यांना सांगेल की जर तुम्ही जगात फिरताल, ट्राय टू इट द लोकल स्ट्रीट फूड. इट्स व्हेरी व्हेरी हायजेनिक आणि दॅट विल गिव्ह यू द रिअल फ्लेवर. आपल्याकडे पण बघा साहेब, आता पुण्यात आपण काय खातो जर तुम्ही जाता तर तुम्ही लोकल फूडच जाता. 5 स्टार हॉटेल्स आर ऑल सेम, इजंट इट? येस. तोच ब्रेड मेनू, तोच तो अमेरिकन ब्रेकफास्ट. आणि वन नेव्हर नो तो रिफ्रिजरेटेड आहे, किती वेळाचा आहे, किती दिवस फ्रीजमध्ये राहिलाय. सो आय थिंक स्ट्रीट फूड समोर बनवून समोर देतात. आय थिंक स्ट्रीट फूड्स आर द बेस्ट फूड ऑल अराउंड द वर्ल्ड. आपण थायलंड बघा, मलेशिया बघा, कुठेही जावा. सो इंडियन स्ट्रीट फूड सुद्धा बघा ना, आपण किती व्हरायटीज आहेत. तुम्ही नॉर्थ मध्ये जा, समोसा, कचोरी, जिलेबी, पोहा. इंदोर मध्ये जावा आपण, आणि साऊथ मध्ये जावा तुम्ही, इडली, डोसा. सो आय थिंक लोकल फूड्स आर द बेस्ट फूड. स्ट्रीट फूड आर द बेस्ट फूड. पुण्यामध्ये पण बघा आपण काय, पुणे लोकांचं काय आवडतं. आणि मग पुण्यामधलं तुमचं आवडतं जॉईंट कोणतं की जिथे तुम्ही मित्रांबरोबर जाऊन गप्पा मारू शकतो? हो, बरेच ठिकाणी आहेत पुण्यामध्ये. चहाच्या टपरी बसून तर सगळ्या हॉटेलचा जात असतो आम्ही. रुपाली आपण बोलल्यासारखं एक आहे, इराणी कॅफे आहे आता जे नवीन झालं. त्याच्या आधी कॉलेजच्या काळामध्ये ऋतुजा म्हणून प्रभात रोडला जॉईंट होता. हो, छोटासा होता, तो होता. कॉलेज कॅन्टीन वॉज वन ऑफ द फेवरेट प्लेसेस. बीएमसीचं कॅन्टीन वॉज दी आयएमडीआर कॅन्टीन पण फेमस होतं. हो, अजूनही मी आयएमडीआर कॅन्टीनला जातो. कधी कधी आम्ही मित्र भेटतो, आम्ही आयएमडीआर कॅन्टीनला भेटतो. कधी दादा अमय म्हणून एक नवीन झाले, कधी कधी अमयलाही जातो. आय वुड लाईक टू गो टू ऑल दिस प्लेसेस. आणि मोटर स्पोर्ट म्हटलं की एक ग्लॅमर येतं. ठीक आहे, म्हणजे ग्लॅमर फ्रॉम दी अपोजिट सेक्स विच इज व्हेरी व्हेरी बिग. म्हणजे लोकांमध्ये जे दिसतं की बाबा ती गाडी तर एक वेगळ्या पद्धतीने चालवतो, पण तिथे मुली दिसतात. हो. सो आता, आणि तुम्ही विनर हो म्हटल्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम नाही आला का कधी? त्याच्या रेसवरनं घरी आल्यानंतर बायकोनी काही विचारपूस नाही केली? इन्क्वायरी सगळीकडे साहेब, सगळ्यांच्या घरी सेमच परिस्थिती असते. आणि तुम्ही पण जास्त हसू नका, तुमच्या घरी पण तीच परिस्थिती असेल, तुमच्या सगळ्यांच्या घरी पण तीच परिस्थिती असेल. कुणी खोटं बोलायची गरज नाही. इथं सगळ्यांच्या घरी सेम परिस्थिती आहे. इन्क्वायरी असते, लक्ष ठेवलं जातं. बट आता एजमुळे थोडंसं नाही ठेवलं जात. पण आधी होतं लक्ष, कुठं गेला, कोणाला भेटला, काय झालं, ते असतंच असतं. टिपिकल इंडियन वाईफ म्हणू आपण. आणि दे आर राईट बाय देअर ओन वे. दे आर व्हेरी व्हेरी राईट. इट्स जस्ट लिटल इनसिक्युरिटी की आपण लांब राहत असतो, हे झालं, ते झालं. काही लोकांचे मेल्स येतात, फोन्स येतात, काही महिला भेटायला येतात, ऑटोग्राफ घ्यायला येतात. थोडंसं जगात सगळीकडेच आहे. आणि युरोप देशांमध्ये पण, जपानमध्ये पण आहे, सगळीकडे आहे. माणसं सगळीकडे सेम आणि बायका पण सगळीकडे सेमच आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून तुम्ही वाचून राहिलेला आहात. हा, थोडंसं वाचून राहिलं गरजेचं आहे. आणि माझ्यासाठी माझ्या बायकोने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की माझी पहिली गर्लफ्रेंड ही कार आणि बाईक, आणि ती तिची सवत, शी इज माय सेकंड वाईफ और सवत, असं ते स्वतःलाच एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं. पण त्याच्यानंतर तुमचं किती दिवस बोलणं बंद होतं बायकोबरोबर? असा इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की ती गाडी माझी सवत आहे? हा, मग ते आता घरोघरी मातीच्या चुली आहेत, काय झालं तर बोलत नाही थोडे दिवस, मग आपणच बोलायचं, परत सोडून द्यायचा असतो विषय. घरामध्ये आपण नाही जिंकू शकत साहेब. यू कॅन फाईट एव्हरीवेअर इन द वर्ल्ड, यू कॅनॉट विन अँड यू शुड नॉट ट्राय टू विन. ओके, दिस इज ऑल्सो गुड आयडिया. आणि त्याचबरोबर मला एका खूप माझ्या चांगल्या जवळच्या मित्राने सांगितलं होतं की एक रॅशनल आणि इमोशनचं तुम्ही डेफिनेशन करायला पाहिजे. घराचा उंबरा तुम्ही पास करून आत आलात की इमोशनल जगामध्ये राहायला पाहिजे. आणि ती उंबरा पास करून बाहेर गेला
you have to become a rational person. How true is this statement? It's true. There's a saying, you should never allow a child to die in you. तर Okay. घरात आलं तर you should be like a child only because you have come back to your house. No need to have that knows your age or your stature or your achievements because you are with the family. आम्ही आता घरामध्ये अजून पण माझी मुलगी मी मांजर गेम खेळतो, आम्ही आजही खेळतो. धडका मारणं, दाताने म्याव करणं, हे करणं. And you should be like a child because the child in you has to live. Yes. राईट. सो दॅट्स वाय दॅट्स सेइंग इज दॅट. तर आपण घरामध्ये एका लहान मुलासारखं राहणं इज द बेस्ट आयडिया. आधी मी शॉर्ट टी शर्ट मध्ये जोक्स करणे, हे करणं, सो आधी बोलणी खातो घरामध्ये. दिस इज हाऊ लाईफ इज ऑल अबाउट. आणि यू शुड बी लाईक अ चाइल्ड इन द हाऊस. आणि तेव्हा तुम्ही टीम मॅनेज करता, तुम्ही कॅप्टन असता, तेव्हा तुम्ही तुमच्या बायकोनी काय शिकवलेले धडे तुम्ही त्या टीम मॅनेजमेंट मध्ये वापरता? ऍक्च्युली बायकोचे धडे वेगळे असतात थोडेसे. तिकडे स्ट्रॅटेजिक धडे जास्ती असतात. Okay. टीम जिंकली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, टीम बिल्डिंग स्पिरिट, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, कॉर्डिनेशन चांगलं पाहिजे. दे शुड फील दे आर अ पार्ट ऑफ द टीम. दे शुड फील दे आर सो इम्पॉर्टंट टू रन अ टीम. सो आय ऑलवेज बिलीव्ह इन टीम प्लेयर्स. तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पण जर मी ऑर्गनायझेशनमध्ये मला असं वाटतं की लोक माझ्याकडे टीम प्लेयर्स पाहिजेत. Yes. आय डोंट वॉन्ट समबडी डुईंग दिस दॅट. आय डोंट लाईक दॅट वे. मे बी everybody should be a team player. So to run a team, you should be a good leader. You should try to take a back seat most of the time and give importance to your team. Because finally, आपण पण बघा, without your team, what are you? Nothing. Tell me Nothing. honestly. Nothing. Your strength is your team. So you should try to 100%. grow your team, then growing yourself, isn't it? Yes. So that's the principle. आणि ही जी पॅरिस डकार रॅली तुम्ही केलीत की ज्याच्यामध्ये तुम्ही हो. फर्स्ट इंडियन Yes. टू कम्प्लीट, सो त्या रॅली बद्दल Oh, that आम्हाला आणि rally. आमच्या श्रोत्यांना काही सांगाल का? ही रॅली 1979 साली चालू झाली, पॅरिस टू डकार. आणि ह्या रॅलीमध्ये आतापर्यंत 80 लोक एक्सपायर झाले. दॅट डेड परमनंटली डिसेबल्ड 400-500 आय डोंट नो हाऊ मेनी. असं जरा ऑन अन ॲव्हरेज 2 लोक एका ह्या रॅलीमध्ये मरतात. इट्स ऑन रेकॉर्ड, इट्स ऑन गुगल. एवढी एक्स्ट्रीम आहे? इट्स दॅट एक्स्ट्रीम. 20% पीपल विल फिनिश, 30% पीपल विल फिनिश. सो 15,000 किलोमीटर एव्हरी डे यू ड्राईव्ह 1000 किलोमीटर्स इन डेझर्ट. इन डेझर्ट, नो रोड्स, जंगल, डेझर्ट, वॉट एव्हर ट्रेन यू ड्राईव्ह. आणि बरेचदा तुम्हाला बेवाकला तुम्हाला कधी आतच राहावं लागतं डेझर्टमध्ये. तर रेस संपल्यानंतर आपला तंबू काढायचा, आपण ठोकायचा, स्लिपिंग बॅग मध्ये झोपायचं, बाहेर यायचं. सॅनिटेशनची बेसिक व्यवस्था असते. त्यावर मिळलं तर नशीब, नाही मिळलं तरी वा. एक टाइम जेवण रात्रीचं मिळतं तुम्हाला, लाईन मध्ये उभं राहून घ्यावं लागतं. सकाळचं जेवण बरेचदा स्किप होतं कारण का रॅली 5ला चालू होते. त्याच्या आधी उठून जर खायचं असेल तर तुमची चॉईस आहे, नाही तर यू कॅरी सम फूड इन द कार. अँड एव्हरी डे यू ड्राईव्ह अराउंड 14 to 16 hours, 18 hours a day. And you drive really fast. मेंटली आणि फिजिकली It breaks you down. See, there's a saying in Dakar. Once you race a Dakar, you'll never be the same. ओके. म्हणजे तुम्ही इकडनं चालू केली डकार आणि जर पलीकडे निघाला तर तुम्ही यू विल बी अ डिफरंट पर्सन. अच्छा. यू गेट मेंटली ब्रोकन. 2-4 दिवसांनी तुम्हाला तारे दिसायला लागतात, तुम्ही डिसइल्युशन होता, यू फॉरगेट युअर ओन नेम. मला माझ्या मोबाईलचा पासवर्ड आठवत नव्हता, पॅटर्न आठवत नव्हतं एका दिवशी रात्री. तिथे पॅटर्न काय इतकं थरथरान कापत होतं, मोबाईल कसा उघडायचा स्वतःचा. सो इट रिअली ब्रेक्स यू डाऊन. सो unlimited time you get broken down. All those big dune challenges, you are sweating, you are driving, you are getting stuck sometimes. So it's such a torturous drive, and you are racing with the best in the world. True. And there was no Indian on that grid. And I always made a plan की I will do Dakar one day. तर पहिल्या वर्षी मी डकार चालवली, मी 18व फिनिश केलं 55 कार्स मध्ये. So I finished 18th in the. But you finished. Yes. That finishing Dakar itself is a win. It's a win. So is everybody thinks the same way डकार मध्ये. मागच्या वर्षी मी डकार चालवली, पहिले 4 दिवस मी डकार रॅली लीड केली आमच्या क्लासमध्ये. Wow. So I won first 4 days of the Dakar actually. 5th day माझ्या गाडीचं पिस्टन मेटल फटीगमुळे मेल्ट झालं. I couldn't continue. But this rally changes you everything. It breaks you down mentally. Then what keeps you going? Next day you just say, no, I have to keep on going. That's how life is about. पण हे एवढं ट्रेचरस आहे, एवढं रिस्की आहे, हो. तरी सुद्धा लोक पॅरिस डकार रॅली का करतात? कारण टू व्हीलर वाले पण आहेत त्याच्यामध्ये. Two wheeler, म्हणजे ते तर वेगळ्या लेवलला असते. हो. टू व्हीलर वाले तर वेगळ्या लेवलला असते. कारण सगळेजण सेम रोडनी जातात. हो. Everybody follow the same road. लोक see there are people in life, they live to live by the edge of the sword. So to feel them, make they alive. So the mountaineers आहेत, seamans आहेत. हो. So काही लोक असे असतात जगामध्ये, त्यांना ब्रेव्हरीच्या गोष्टी केल्याशिवाय त्यांना असं वाटत नाही की आपण जिवंत आहेत. नाही तर बघा बरेचशा लोकांचं लाईफ कट पेस्ट कॉपी लाईफ आहे. आजही दिवस सारखा, उद्याचा सारखा, परवाचाही सारखा. मग आपण 10 वर्ष जगला काय आणि एक दिवस जगला काय? एकच आहे ना. आमच्याकडे एक म्हण रेसिंग मध्ये, डेथ इज द लास्ट ट्रूथ. सो व्हॉट इज अ बिग गागा? So you like a soldier is saying that he is willing to take a bullet any time. Yeah. So you are saying death is the Last truth. Last truth. So what is a big Alright. gaga? म्हणजे एवढं तुम्ही काय झालं ते तुम्ही मरणार का एक दिवशी? So I rather do
डाय डुईंग व्हॉट आय डू. आयल ऑफ मॅन मध्ये लोक चालवतात, ते डाय आयल ऑफ मॅन मोटरसायकल मध्ये. व्हॉट मेंटल मानसिकता काय आहे त्यांची, की आय रादर डाय डुईंग समथिंग विच आय लव्ह टू डू. अशी पण मानसिकता आहे जगामध्ये, की मला असं मरण येऊ द्या, अदर यायचंच असेल की आय डिड व्हॉट आय लव्ह टू डू अँड आय डायड इन दॅट, आय रादर डाय लाईक दॅट दॅन डाय इन अ हॉस्पिटल. सो देर आर पीपल लाईक दिस. आणि मानसिकता वेगवेगळ्या प्रकारची मानसिकता आहे. तर काही लोकांना हे केल्याशिवाय नाही राहू शकत. दे वॉन्ट टू चॅलेंज देमसेल्फ, दे वॉन्ट टू चॅलेंज नेचर, आणि त्यांचं नेचरच तसं असतं. दॅट्स वाय देर आर लॉट ऑफ रिस्क टेकर पीपल. 10-20% लोक बघा जगात रिस्क टेकर्स असतातच. 10-20 नाही, 1-2% असतील सर. ठीक, 5-10%. वी आर ऑल मेडिओकर पीपल. आम्ही वी आर नॉट रिस्क. नाही, बघा काय असं आहे, करेज इम्पॉर्टंट आहे. बरेचसे लोक करेज कमी, काय करेज, बरं करेज विकत मिळत नाही, शिकायला जायचं नाही, क्लास करायची गरज नाही. जस्ट यू हॅव टू बी करेजियस, दॅट्स ऑल. एकदा करेज तुमच्याकडे जर आलं ना, कुठलं तुम्ही तुमचा संसार चांगला करताल, कंपनी चांगली चालवताल, आपण मित्रांच्या तुम्हाला चांगलं, यू जस्ट नीड मोर करेज. सो करेज इज अ वर्ड. यू कॅनॉट गो अँड लर्न इट एनिवेअर. आपण कुठला कोर्स करून, कुठलं मेडिटेशन करून करेज नाही आणू शकत. सो यू हॅव टू बी रिअली करेजियस इन लाईफ. दिस वॉट आय वुड टेल. बी करेजियस. तुम्ही सगळ्या गोष्टी आयुष्यात करताल. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रॅली इज अ व्हेरी, कसं बघायला तर मेंटल अँड फिजिकल फटीक वाला स्पोर्ट आहे. तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करा? आय गो टू जिम घरी. I swim. I got a trainer coming in. So आता मी याच्या सेकंड पार्ट मध्ये I become bit unfit because I've got experience so much. So but आधीच्या काळामध्ये I was very very fit. मोटोक्रॉस, सुपरक्रॉस, आपण 20-30 फूट हवेत जम्प करता. यू ड्राईव्ह फॉर डेज अँड डेज. यू रिअली हॅव टू बी स्ट्रॉंग अँड फिट. नाव I'm 58. कोविड नंतर थोडंसं आय पुट ऑन 10 किलो वजन वगैरे. तुम्ही आधीचे फोटो बघताल तर या. सो फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट फिटनेस तुमच्या जगण्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. अँड इफ यू बी फिट यू लिव्ह लॉंगर. आणि डॉक्टर तुमच्यापासून लांब जाईल. सो आय वुड से लुक आफ्टर युअर फिटनेस. आपल्या इंडियामध्ये फिटनेसला आपण असं भाजीपाल्यासारखं घेतो, की आपल्याकडे असा एक सिद्धांत आहे, वी हॅव राईट टू डिस्ट्रॉय युअर बॉडी. असं आपण लोक खातो, पितो, जगतो, राहतो. तो माझा अधिकार आहे माझा बॉडी डिस्ट्रॉय करतो. ही मानसिकताच आहे. मानसिकता झालेली. हा, की माझ्या बॉडीला मी डिस्ट्रॉय करायचे माझे अधिकार आहेत. आय वुड से रादर look after your fitness, live well. Of course, you do everything, but you have to treat your body as a temple and try to look after it. Because if you are fit, मला एक सांगा, तुम्हाला एक बोटाला जखम झाली, तुम्हाला बरं नाही, पहिली गोष्ट तुम्ही काय करताल देवाला? Suppose tell me one thing. Suppose you are hungry for 4 days, 5 days. What? And if the God comes and asks you what you want, what you will ask? Food. Right? Because you want to live body. So that's the whole thing. You will not ask for money, सोनं, चांदी, जेवण. You will not ask for that. So that's the whole thing. So look after yourself. You will be fit, you will be courageous, and of course, survival ला जे instinct लागतात, ते instinct तुम्हाला, you have to put food on the table. You have to work hard. जी काही सिस्टम, इकोसिस्टम आजूबाजूला आहे, त्यात आपण मेहनत करून, काम, परिश्रम करून आपल्याला उपजीविका चालवायलाच पाहिजे. हो. नथिंग रॉंग विथ दॅट. आणि आजकालची जनरेशन एक असं स्टेटमेंट करते बरेच वेळा, की मला हा रिसोर्स मिळाला नाही, मला घरच्यांनी सपोर्ट केलं नाही, एन्व्हायरमेंट कंड्युसिव्ह नव्हती. व्हॉट आय हर्ड सो फार विथ यू, किंवा मी माझ्या घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन हे सगळं केलं. तर हे जी एक जनरेशन, किंवा परवा पण आपल्यापैकी एका युट्यूबरने आपल्याला प्रश्न विचारला की बाबा सपोर्ट मिळत नाही, घरचे नाही म्हणतात, तर मी माझं पॅशन कसं जगायचं? मला तुम्ही सांगा, तुम्हाला स्वतःला करा, तुम्हाला सपोर्टची गरज काय? यू हॅव टू फाइंड युअर ओन वे, यू हॅव टू डू इट ऑन युअर ओन. येस. अँड यू कॅन क्रेब. सी, नो मॅटर, देयर इज नथिंग हार्म इन बीइंग बॉर्न पुअर ऑल्सो, बट डू यू वॉन्ट टू डाय पुअर इज इन युअर हँड ना. येस. तुमच्या हातात आहे ना. सो डू यू वॉन्ट, नो हार्म, यू आर बॉर्न पुअर और बॉर्न विदाउट रिसोर्सेस, बट वेदर यू वॉन्ट टू डाय पुअर इज इन युअर हँड. आपल्या हातात आहे. यू शुड वर्क हार्ड, व्हॉट एव्हर रिसोर्सेस यू हॅव. जे काय थोडासा से लकी, गॉड गुड, आय हॅव दिस रिसोर्सेस, आय एम ब्लेस्ड. आजूबाजूला बघा साहेब, परिस्थिती चांगली नाही. तुमच्याकडे जे पण काय आहे, यू शुड लिव्ह विथ दॅट. डोंट फाइंड लेम एक्सक्युजेस. दिस हे नाही झालं, ते नाही झालं. डोंट ब्लेम अदर पीपल. वाय डोंट यू ब्लेम युअर सेल्फ? यू आर नॉट पुट इन लॉट ऑफ एफर्ट्स. सो लर्न टू ब्लेम युअर सेल्फ फर्स्ट. इट्स ऑलवेज यू वर्सेस यू. तुमची कुणाची कॉम्पिटिशन आहे? स्वतःबरोबर. यू हॅव टू प्रूव्ह टू युअर सेल्फ. You have to prove to yourself, you have to survive, you want to do whatever thing you see. Even all these great players, do you think how they approach any game? They want to prove. So, for example, in a batter, he takes on the best bowler in the world. I don't want to take anybody's name. Yes. So he's challenging the best bowler because he want to prove he's better than him. So it is you versus you all the time. तुम्ही जेव्हा बाकी ठिकाणी जर तुम्ही व्हॅलिडेशन बघताल, you will be in a all wrong direction. You can't make everybody happy. आणि तुम्ही लोकांना व्हॅलिडेट करून तुम्ही स्वतःचं व्हॅलिडेशन कसं काय करताल? आपण करू शकत. यू कॅनॉट डू दॅट. यू अप टू यू. स्वतःची यार्डस्टिक स्वतःलाच लावा. बल्कि आज मी इकडे हाऊ डू आय मेक माय सेल्फ बेटर इन एव्हरीथिंग. 360 डिग्री. फायनान्स असेल, गुड ह्युमन असेल, बिंग अ गुड पार्ट ऑफ द फॅमिली, गुड पार्ट ऑफ द सोसायटी ऑल्सो. इट्स अप टू यू. 360 डिग्री यू शुड ट्राय टू मेक युअर सेल्फ बेटर. अँड नो हार्म. अडाणी असणं, कोणी काही जन्मचं शिकून येत नाही. मी नाही शिकून आलो. आय डिड 1000 मिस्टेक, बट आय वॉज विलिंग टू लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स. आय वॉज विलिंग टू चेंज माय मानसिकता. आय वॉज सी देयर आर लॉट ऑफ थिंग्स यू हॅव टू अनलर्न समटाइम्स. जे
प्रिफिक्स बसलेले असतात. इट्स बेटर टू अनलर्न समथिंग सो यू कॅन टेक न्यू थिंग्स इन अ प्लेट. हो. Absolutely. So त्याच्यासाठी माइंड मोकळं ठेवणं आवश्यक आहे. It's good. See, I'll tell you a very funny story. Emptiness is full. Do you know this? Okay, असं धरा गटकाभर तुमच्या बॉडी, तुमच्या डोक्यामध्ये काहीच प्रिफिक्स नाहीये. हा. Tell me how much receptive you are. You can receive everything from the world because you are okay with everything. बरोबर. The moment you have some prefix thing here, now, right now, you will only receive those things which suits your brain because you are already decided हे माझं स्ट्रक्चर आहे आणि मी हेच एक्सेप्ट करणार आहे. So being empty, being illiterate is the best thing you can be because you can receive the whole thing of the universe because you are empty. आपण बारीक विचार करत आहे. So I rather not be a learned person. rather not be a scholar. I rather not be any preoccupied thoughts. If I'm empty, I don't have any pre-thoughts. I'm open to the whole universe, isn't it? Because I have no thought in my mind. So you are very good, you are well to receive so many things around the world. So it's better to be empty-minded, isn't it? Rather have so many things in your mind, then you will not receive everything because your mind will block this, those, do's, don'ts. So emptiness is abundance actually. It's full. So rather be empty, I would say. आय एम शुअर की आपला आजचा एपिसोड बघणारे बरेचसे यंगस्टर्स मोटर एन्थुजियास्ट असतात. हो. त्यांना तुम्ही काय सांगू? त्यांना काय एन्जॉय युअर पॅशन. ऍब्सोल्युटली नो रॉंग. रस्त्यावरती नको, रस्ता हे वापरण्यासाठी असतात. कम टू मोटर स्पोर्ट, कम टू द सेफ एरिया. रॅली स्कूल्स आहेत, इव्हेंट्स आहेत, ड्राईव्ह आहेत, राईड्स आहेत आणि ड्राईव्ह सेफ अँड बी रिस्पॉन्सिबल. बरं, तुमच्यासाठी चांगलं नाहीये. हॅव गिअर्स, एव्हरीथिंग. रेसिंग मध्ये अँब्युलन्स असते, सिक्युरिटी असते, सेफ एन्व्हायरमेंट असतं मोटर स्पोर्ट्स मध्ये. कम टू द स्पोर्ट्स अँड लेट युअर नर्वस एनर्जी कम आउट. शो युअर स्किल्स, चॅलेंज युअर सेल्फ. आय वुड से दिस इज अ गुड आयडिया फॉर द यंगस्टर्स. रस्ता हा वापरण्यासाठी असतो. तुमचा कंट्रोल चांगला आहे, यू आर गुड रायडर. पण कोणी कुठे तुमच्या हातात काही नाहीये. सो आय वुड टेल ऑल द यंगस्टर्स, प्लीज एन्जॉय स्पीड, प्लीज एन्जॉय मोटर स्पोर्ट, बट डू इट इन अ करेक्ट वे. ऍक्च्युली संजय सर, मी आता गप्पा मारायला तुमच्याशी बसलो, तुम्ही पूर्ण दिवस गप्पा मारू शकेल की मोटर स्पोर्ट अँड ऑटोमोबाईल इज माय पॅशन. येस, त्याच्यामध्येच माझा जन्म झाला. हो. तेच बघत मी मोठा झालेलो आहे. हो. बट वेळेचं रिस्ट्रिक्शन आणि ऑडियन्सचं कॅपॅसिटी टू रिसीव्ह इज ऑल्सो लिमिटेड. सो आय एम फीलिंग व्हेरी बॅड दॅट आय हॅव टू एंड दिस शो हियर. एव्हरीथिंग हॅज टू एंड. सो आय मस्ट थँक यू की मला आज खूप मजा आली. I enjoyed being with the Bandari family. His father has been a legendary Himalayan driver. So somebody who understands motorsports, who understands cars, who understands the philosophy, to be with the family is my prestige and my honor. And I'll always be in their depths. They are such a wonderful people. Thank you, sir. कारण की we could have just gone below the bonnet and then the world would be different story. Yes, and that can be an episode by itself. Yeah, it below can the be, bonnet, below the chassis will be totally different. Absolutely. Wonderful. Absolutely. Sir. Thank you very much, sir. Pleasure Thank meeting you. Thank you very much, sir. Thank you. So nice. See you around. Thank you.